नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग. आपण आधुनिक भारतीय राजकीय विचारामध्ये पंडित नेहरूंच्या राजकीय विचारांची चर्चा करीत आहोत. पंडित नेहरूंचा लोकशाही समाजवाद याबद्दलची भूमिका आपण आजच्या या व्याख्यानामध्ये लेक्चर सिरीजमध्ये चर्चा करणार आहोत. पंडित नेहरूंची चरित्र प्रस्तावना आणि पंडित नेहरूंचे राष्ट्रवाद संबंधातले विचार याच्याबद्दलची भूमिका आपण पाठीमागच्या व्याख्यानामध्ये लेक्चर सिरीजमध्ये तुमच्यासमोर ठेवलेली आहे. त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून आपल्याला लिंक पण पाठवलेली आहेत. लोकशाही समाजवाद ही संकल्पना खऱ्या अर्थानं आधुनिक भारतामध्ये किंवा सध्याच्या भारताच्या व्यवस्थेमध्ये कितपत योग्य आहे याची चर्चा आपण याच टॉपिकमध्ये करणार आहोत. साधारणपणे गर्भश्रीमंत असणारे पंडित नेहरू आणि त्या केलेल्या संपत्तीचा सगळा त्याग यातूनच एक समाजवादाची पक्की बैठक, पक्की मांडणी पंडित नेहरूंची तयार झालेली होती. हे आपल्याला सुरुवातीला सांगणं क्रमप्राप्त ठरतं किंवा गरजेचं ठरतं. प्रत्यक्षात ज्यावेळेस 1928ला रशियाला भेट दिल्यानंतर 1917 ते 1928 अवघ्या 11 वर्षामध्ये रशियाची झालेली प्रगती आणि रशियामध्ये झालेले आमूलाग्र बदल यातून त्या देशानं स्वीकारलेला समाजवाद आणि समाजवादी व्यवस्था याचा विचार करून पंडित नेहरूंनी आपल्या देशामध्ये समाजवादी विचार रुजू शकतो का आणि तो प्रत्यक्षात अंमलात येऊ शकतो का याबद्दलची भूमिका मांडायला सुरुवात केलेली होती. आणि त्यातूनच 1929 साली लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी समाजवादाची पहिली घोषणा केली असं आपल्याला अगदी सुरुवातीला या ठिकाणी स्पष्ट करावं लागतं. आता समाजवाद म्हणजे काय किंवा लोकशाही समाजवाद म्हणजे काय याची थोडीशी आपण भूमिका तपासून घेऊया. समाजवाद म्हणजे समाजाच्या उत्कर्षासाठी. आता समाजाच्या उत्कर्षासाठी म्हणजे काय तर समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी स्वीकारलेल्या धोरणांची भूमिका किंवा त्याच्यासाठी आखलेल्या योजना, त्याच्यासाठी घेतलेले निर्णय याला थोड्या आपण अगदी छोट्या स्वरूपात समाजवाद म्हणू. आणि हा लोकशाही समाजवाद कसा असेल तर हा लोकशाही समाजवाद हा प्रत्यक्षात कुठल्या एका पक्षाच्या, एका हुकुमशहाच्या, एका व्यक्तीच्या, एका लष्कराच्या अशा कोणाच्याही ताब्यामध्ये न जाता तो प्रत्यक्षात लोकांच्या माध्यमातून राबवला जाईल. म्हणजेच लोकशाही समाजवादाची भूमिका पंडित नेहरूंनी स्पष्ट केलेली होती. आता समाजवाद कशासाठी आवश्यक असतो याच्याबद्दल नेहरू अगदी सुरुवातीला स्पष्ट करतात. ते म्हणतात दारिद्र्य निर्मूलनासाठी समाजवादाची आपल्याला नितांत गरज असते. आणि समाजवादाची भूमिका ही समाजाचं दारिद्र्य कमी करण्यासाठी. आता दारिद्र्य कुठल्याच देशाचं 100% कमी होईल असं नाही, तर प्रामुख्यानं ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यातूनच ती भूमिका आपल्याला समाजवादाच्या बद्दल सांगता येते. एकंदरीत समाजवादाची भूमिका ही केवळ सैद्धांतिक न राहता ती भूमिका प्रत्यक्षात अंमलात आली पाहिजे याबद्दल नेहरूंनी आपल्या समाजवादी विचारामध्ये जास्ती भर देण्याचा प्रयत्न केला होता. आता दारिद्र्य निर्मूलन आणि समाजवाद या भूमिका आपल्याला खऱ्या अर्थानं मांडत असताना समाजवादाबद्दल जगात असलेल्या विचारधारा काय आहेत याबद्दल पंडित नेहरूंनी भूमिका मांडली होती. तो समाजवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी काय केलं जाईल याबद्दल त्यांची भूमिका जाणून घेणं गरजेचं ठरतं. मार्क्सच्या क्रांतीच्या जोरावर रशियामध्ये समाजवाद निर्माण झाला असं म्हटलं जातं, पण मार्क्सनं सांगितलेली क्रांतीची कल्पना ही नेहरूंनी मात्र अमान्य केलेली होती. पंडित नेहरू म्हणतात की जगातले सगळे प्रश्न क्रांतीच्या मार्गाने सुटतात असं नाही, तर काही प्रश्न हे सामंजस्याच्या मार्गानं, काही प्रश्न हे सामोपचाराच्या मार्गानं, काही प्रश्न हे विचाराच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून, समन्वयाच्या माध्यमातून सुटू शकतात. आणि म्हणूनच मार्क्सनं सांगितलेली क्रांतीची कल्पना जी समाजवादासाठी आवश्यक आहे ती नेहरूंनी मान्य केली होती. दुसरा मुद्दा समाजवादामध्ये आपल्याला सांगावा लागेल तो म्हणजे भांडवलशाहीमध्ये होणारं जे शोषण आहे तेही पंडित नेहरूंनी त्या ठिकाणी अमान्य केलेलं होतं. भांडवलशाही व्यवस्था ही कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं आणि मजुरांचं शोषण करण्याचा प्रयत्न करते, ते मात्र नेहरूंनी अमान्य केलेलं होतं. आणि म्हणूनच लोकशाही समाजवादाची बैठक किंवा लोकशाही समाजवादाची संकल्पना मांडताना नेहरूंनी व्यक्तीला किमान जीवनमान मिळण्या इतपत खात्री मिळाली पाहिजे किंवा व्यक्तीला किमान जीवनमान मिळालं पाहिजे
याच्याबद्दलची भूमिका लोकशाही समाजवादामध्ये मांडलेली होती. समाजाचा घटक या नात्यानं नागरिकांना देश काय देऊ शकतो याच्याबद्दलचा विचार लोकशाहीच्या समाजवादामध्ये पंडित नेहरूंच्या विचारामध्ये आपल्याला अभ्यासावा लागतो. लोकांचं किमान जीवनमान म्हणजे काय, तर लोकांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता होण्या इतपत तरी पैसा त्याच्या हातात आला पाहिजे. किमान त्या गरजा तरी त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आता प्राथमिक गरजा कोणत्या, तर अन्न, वस्त्र, निवारा, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य. या लोकांच्या किमान गरजा असतात. ह्या आवश्यक गरजा आणि ह्या प्राथमिक गरजा आहेत. भौतिक गरजांची उपलब्धता किंवा भौतिक गरजांची पूर्तता नाही झाली तरी चालेल, पण आवश्यक गरजा ज्या आहेत, ज्या जीवनावश्यक गरजा आहेत, त्या गरजांची पूर्तता होण्या इतपत तरी किमान जीवनमान देशात राहणाऱ्या नागरिकांना मिळालं पाहिजे. एवढा साधा आणि सोपा समाजवाद पंडित नेहरूंनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजेच नेहरूंना लोकशाही समाजवाद अभिप्रेत होता तो लोकांच्या किमान जीवनमानाची हमी देणारा. जास्तीच्या सुखाची संकल्पना नेहरू आपल्या समाजवादामध्ये मांडत नाहीत, पण किमान जीवनमानाची शाश्वती देण्याचा प्रयत्न नेहरूंनी त्या ठिकाणी लोकशाही समाजवादामध्ये केलेला होता. मग हा समाजवाद आणायचा असेल किंवा लोकशाही समाजवाद निर्माण करायचा असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतो याबद्दल नेहरू सांगतात की ते म्हणतात आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था पण स्वीकारून चालणार नाही किंवा मार्क्सनं सांगितलेली क्रांतीची अर्थव्यवस्था पण स्वीकारून चालणार नाही, म्हणजे साम्यवादी अर्थव्यवस्था पण स्वीकारून चालणार नाही. म्हणजे केवळ भांडवलदारांना पण प्रोत्साहन देऊन चालणार नाही, केवळ समाजाला सुद्धा प्रोत्साहन देऊन चालणार नाही, तर दोघांच्या समन्वयातून, दोघांच्या एकत्रीकरणातून एक मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. त्याच्यामध्ये दोघांचा सहभाग असेल, म्हणजे खाजगी भांडवलदारांचा सहभाग असेलच असेल, त्याचबरोबर देशाचाही सहभाग असेल आणि या दोघांच्या समन्वयातून, सहकार्यातून मिश्र अर्थव्यवस्था त्या ठिकाणी चालली पाहिजे. याच्यासाठी नेहरू म्हणतात की खाजगी भांडवलशाहीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये जमीनदारी नष्ट झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे, मजुरांचा जास्तीत जास्त सहभाग वाढला पाहिजे. हाही महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेत मांडलेला दिसतो. या पंडित नेहरूंच्या विचाराच्या मध्ये आपल्याला नंतर भर घातली गेली 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने. धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द घटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले की हा देश समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल. पण प्रत्यक्षात आताची परिस्थिती 1991ला ज्यावेळेस आपण जागतिकीकरण स्वीकारलं आणि आता 2021मध्ये आपण ज्यावेळेस समाजवादाच्या विचारांवर चर्चा करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला असं दिसायला लागतं की समाजवादी व्यवस्था कालबाह्य झालेली आहे का, या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे आणि नकारार्थी आहे. कारण का गेल्या 1.5-2 वर्षाचा कालखंड जर आपण बघितला, अनुभवला, तर कोरोना कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की समाजवादी अर्थव्यवस्था जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून होतोय. जिथं लोकांना आपल्या गरजांची पूर्तता करता येऊ शकत नाही, लोक बेरोजगार झालेली आहेत, प्रचंड बेकारी वाढलेली आहे, लॉकडाऊनमुळं किंवा अनेक प्रकारच्या संकल्पना स्वीकारल्यामुळं या पॅन्डेमिक कालखंडामध्ये ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना जगवणं गरजेचं आहे. अशा वेळी शासनानं मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य करणं गरजेचं असतं आणि त्या माध्यमातून समाजवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला सांगावं लागतं की पंडित नेहरूंचा समाजवाद हा प्रत्यक्षात भांडवलशाही आणि त्या ठिकाणी असणाऱ्या समाजवादी व्यवस्थेला दोघांना एकत्रित करून चालणारा समाजवाद होता. आता नेहरू समाजवादी व्यवस्थेमध्ये पुढे म्हणतात की हा समाजवाद आणायचा असेल तर आपल्याला नियोजनाची नितांत आवश्यकता आहे. कोणत्याही देशाची प्रगती व्हायची असेल ना तर त्या देशाला प्लॅनिंग महत्त्वाचं असतं. विदाऊट प्लॅनिंग सक्सेस मिळत नाही, यश मिळत नाही. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं 1938च्या प्लॅनिंग समितीचे पंडित नेहरूंकडे अध्यक्षपद होतं आणि 1950 ते 1964 या 14 वर्षामध्ये भारतानं ज्या काही पंचवार्षिक योजना सुरू केल्या, मग ती पहिली हरित क्रांती असेल, दुसरी धवल क्रांती असेल आणि त्यानंतर निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या योजना असतील, ह्या सगळ्या योजना त्या त्या वर्षाच्या टप्प्यामध्ये, त्या त्या पंचवार्षिक कालखंडामध्ये एका विशिष्ट धोरणाला पुढे घेऊन जाणाऱ्या होत्या. आणि त्याचाच फायदा आपल्याला असा झाला की आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये, दुधाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेलो आहोत. 1964 नंतर पंचवार्षिक योजना झाल्या का, तर झाल्या, पण त्याची फलद्रुपता किंवा त्याची सक्सेस, त्याची यशस्वीतता ही काही प्रमाणात कमी झालेली आपल्याला दिसते.
आता याचं कारणही असं आहे की स्वातंत्र्यानं भारावलेली पिढी त्या कालखंडामध्ये देशाच्या राज्यकर्त्यामध्ये होती आणि समाजही तसाच होता. त्यामुळं देशाच्या धोरणाच्या अनुषंगानं काम करणारी माणसं त्याच्यामध्ये होती. 64 नंतर हळूहळू पंचवार्षिक योजना आपल्या प्लॅनिंगच्या वर आधारित असल्या तरी सुद्धा त्या थोड्याशा मागे पडत चाललेल्या आहेत, हेही आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. पंडित नेहरूंच्या लोकशाही समाजवादामध्ये शेवटाकडे जाताना आपल्याला स्पष्ट करावं लागतं की पंडित नेहरूंनी रचनात्मक आणि नियोजनबद्ध विकासावर त्या ठिकाणी भर दिलेला होता. या देशाला जगाच्या राजकारणामध्ये उभा करायचं असेल, या देशाला जगाचं नेतृत्व करायचं असेल, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते प्रश्न आपल्याला वेगळ्या भूमिकेतून मांडायचे असतील, नव्हे तर ते सोडवायचे असतील, तर रचनात्मक यंत्रणा निर्माण करणं आणि त्याच्यासाठीचं नियोजन करणं गरजेचं असतं. आणि त्याच दृष्टिकोनातून नेहरूंनी लोकशाही समाजवादाची नितांत आवश्यकता सातत्यानं प्रतिपादन केलेले होते. शेवटाकडे जाताना आपल्याला सांगावं लागेल की लोकशाही समाजवाद किंवा समाजवाद ही संकल्पना आताच्या काळामध्ये कितपत लागू होऊ शकते. लोकांचं कल्याण साधायचं म्हणजे किती साधायचं आहे, तर जेव्हा जेव्हा प्राप्त परिस्थितीत गरज पडेल त्यावेळी शासनानं, सरकारनं, राज्यानं, केंद्रानं लोकांना मदतीचा हात देणं हे राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं आणि शासनाचं कर्तव्य आहे. आणि त्याच पद्धतीनं लोकांनीही त्याच प्रकारे शासनाला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला सहकार्य करणं गरजेचं आहे. हीच समाजवादाची आताची संकल्पना आपल्याला मांडावी लागेल. पंडित नेहरूंच्या काळातला समाजवाद आज जरी आपल्याला प्रत्यक्षात दिसत नसला तरीही शासन समाजवादाची संकल्पना कधी सोडून देऊ शकत नाही, हेच आपल्याला सध्या तरी या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल. पंडित नेहरूंच्या लोकशाही समाजवादाबद्दलची भूमिका आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.